निर्गम प्रकरण 34. दगडाच्या नव्या पाट्या. अनुवाद प्रकरण 10 पदे 1 ते 5. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर, म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन. तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये. तसेच शेरडे मेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. पुन्हा करार करणे. निर्गम प्रकरण 23 पदे 14 व 15. अनुवाद प्रकरण 7 पदे 1 ते 5. अनुवाद प्रकरण 16 पदे 1 ते 17. परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करीतो. तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. पहा, मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबुसी ह्या लोकांना घालवून देतो. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही. कारण ज्याचे नाव ईर्षावान आहे तो परमेश्वर ईर्षावान देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करावयाचा नाही, नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करीतील आणि त्यातल्या कोणी तुला बोलाविले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील. त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावितील. तू आपल्यासाठी ओती व देव करू नको. बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नियमित समयी 7 दिवसपर्यंत तू बेखमीर भाकरी खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. तुझ्या गुराढोरांपैकी गायीचे व मेंढराचे प्रत्येक प्रथम नरवत्स माझे आहेत. गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. 6 दिवस तू आपले कामकाज कर व 7व्या दिवशी विसावा घे. नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. तू सप्ताहांचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी
इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावे. मी तर परराष्ट्रांना तुझ्या पुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन, आणि वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावयास जाशील, तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. माझ्या यज्ञ पशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये, आणि वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेविली. मोशे पर्वतावरून खाली येतो. मग मोशे सिनाय पर्वतावरून उतरला, आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलाविले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले, आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे. आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे. निर्गम प्रकरण 35. शब्बाथाविषयींचे नियम. मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमविली व त्यास म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या ह्या. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बाथ होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जिवे मारावे. शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये. परमेश्वराप्रीत्यर्थ आणावयाचे अर्पण. निर्गम प्रकरण 25 पदे 1-9. मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रीत्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड, दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले, एफोद व उरपट ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी. निवास मंडपातील वस्तू. निर्गम प्रकरण 39 पदे 32-43. तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे निवास मंडप, त्याचा तंबू व त्यावरील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट, मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर, प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल, धूपवेदी, तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप व निवास मंडपाच्या दारासाठी पडदा,
होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे, त्याचे खांब व उथळ्या व अंगणाच्या फाटकासाठी पडदा, निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि त्याच्या मुलांची वस्त्रे. लोक अर्पण आणतात. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे पुढून निघून गेली. नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्याने दर्शन मंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रांसाठी परमेश्वराला अर्पण आणले. ज्यांना मनापासून इच्छा झाली ते सगळे स्त्री पुरुष आले आणि त्यांनी नथा, कुंडले, मुद्रिका, कंकणे असे सोन्याचे सर्व प्रकारचे दागिने आणले. ह्या प्रकारे प्रत्येक मनुष्याने परमेश्वरासाठी सोन्याचे अर्पण आणले. ज्या ज्या पुरुषापाशी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलमसणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगविलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती, त्यांनी ते आणले. चांदी व पितळ ह्यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली. आणि ज्या कोणाकडे सेवेच्या कामासाठी उपयोगी पडणारे बाभळीचे लाकूड होते ते तो घेऊन आला. ज्या स्त्रिया सुबुद्ध हृदयाच्या होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत कातले आणि ते कातलेले सूत व आपल्या हाताने विणलेले तलमसणाचे कापड त्यांनी आणले. आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले. सरदारांनी एफोद व उरपट, ह्यात खचण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणि दिव्यासाठी व अभिषेकासाठी तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला. जे करण्याविषयी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्रायल लोकांनी स्वेच्छेने परमेश्वराप्रित्यर्थ अर्पणे आणली. ज्या ज्या स्त्री पुरुषांच्या अंतःकरणात स्फूर्ती झाली त्यांनी ही अर्पणे आणली. बसालेल आणि अहलियाब ह्यांची नेमणूक. निर्गम प्रकरण 31 पदे 1 ते 11. मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल ह्याला परमेश्वराने नाव घेऊन बोलाविले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, रुपे व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. परमेश्वराने त्याच्या ठाई आणि दानवंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याच्या ठाई शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेविले आहे. कोरीव काम करणारे कुशल कारागीर निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलमसणाच्या कापडावर कशिदा काढणारे, वीणकाम करणारे, सर्व तऱ्हेचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशा सारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे. निर्गम प्रकरण 36. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठाई परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य ह्यांनी हे काम करावे. लोक भरपूर दाणे आणतात. नंतर बसालेल व अहलियाब ह्यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलाविले आणि पवित्र स्थानाच्या सेवेसाठी म्हणजे ते बांधण्यासाठी इस्रायल लोकांनी जे एकंदर अर्पण आणले होते ते ह्यांनी मोशेच्या पुढून घेतले. लोकांनी रोज सकाळी आपली स्वसंतोषांची अर्पणे त्याच्यापाशी आणण्याचा क्रम चालू ठेविला, इतका की जे बुद्धिमान पुरुष पवित्र स्थानाचे सगळे काम करीत होते ते सर्व आपापले काम सोडून देऊन मोशेकडे आले आणि ते मोशेला म्हणाले, परमेश्वराने जे काम करण्याची आज्ञा दिली आहे ते करावयाला जी सामग्री लागते
तिच्यापेक्षा लोक पुष्कळच अधिक आणीत आहेत. तेव्हा मोशेने छावणीभर असा हुकूम प्रसिद्ध केला की कोणीही पुरुषाने किंवा स्त्रीने पवित्र स्थानासाठी अर्पण म्हणून आणखी कोणतेही कसबाचे वगैरे काम करून आणू नये. याप्रमाणे आणखी अर्पणे आणण्यास लोकांस प्रतिबंध झाला. त्यांच्या हाती जी सामग्री जमली होती ती ते सर्व काम करण्यास पुरून उरेल इतकी होती. निवास मंडपाची रचना. निर्गम प्रकरण 26 पदे 1 ते 37. त्यांच्यामधले जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी 10 पडद्यांचा निवास मंडप बनविला. हे पडदे त्यांनी कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यात कुशल कारागिराकडून करूब काढविले. एकेका पडद्याची लांबी 28 हात व रुंदी 4 हात होती. ते सर्व पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी त्यातले 5 पडदे एकमेकांशी जोडिले व दुसरे 5 पडदे एकमेकांशी जोडिले. त्यांनी जेथे एक पडदा जोडिला होता तेथे पडद्याच्या किनारीवर निळ्या सुताची बिरडी लाविली. तसेच दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही तशीच बिरडी केली. एका पडद्याला त्यांनी 50 बिरडी केली व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही 50 बिरडी केली. ही बिरडी समोरासमोर होती. तसेच त्यांनी सोन्याचे 50 आकडे बनविले. त्या आकड्यांनी त्यांनी पडदे एकमेकांशी अशा प्रकारे जोडिले की सर्व मिळून निवास मंडप अखंड झाला. निवास मंडपावर तंबू असावा म्हणून बकऱ्याच्या केसाचे 11 पडदे त्यांनी बनविले. एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात होती. हे 11 पडदे एकाच मापाचे होते. त्यांनी 5 पडदे वेगळे जोडिले व 6 पडदे वेगळे जोडिले. अशा प्रकारे जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवर त्यांनी 50 बिरडी केली. तशीच दुसऱ्या कनातीच्या बाहेरील शेवटल्या पडद्याच्या किनारीवरही त्यांनी 50 बिरडी केली. हा तंबू जोडून एक करण्यासाठी त्यांनी पितळेचे 50 आकडे बनविले. ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशाच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले. मग निवास मंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या. प्रत्येक फळी 10 हात लांब व 1.5 हात रुंद होती. प्रत्येक फळी दुसऱ्या फळीशी जोडण्यासाठी त्यांनी तिला 2-2 कुसे केली. त्यांनी निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच केल्या. निवास मंडपासाठी ज्या फळ्या त्यांनी केल्या त्यापैकी 20 दक्षिण बाजूस लावण्यासाठी केल्या. त्या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसासाठी 2-2 उथळ्या त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे निवास मंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूस लावण्यासाठी त्यांनी 20 फळ्या केल्या. त्यांनी त्यांच्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या केल्या. म्हणजे एकेका फळीच्या खाली 2-2 उथळ्या. निवास मंडपाच्या मागील म्हणजे पश्चिम बाजूसाठी त्यांनी 6 फळ्या केल्या आणि मागल्या बाजूस निवास मंडपाच्या कोपऱ्यांसाठी त्यांनी 2 फळ्या केल्या. ह्या फळ्या खालपासून 2-2 असून त्या दोन्ही वरच्या भागी एकेका कडीने त्यांनी जुळविल्या. दोन्ही कोपऱ्यांसाठी त्यांनी अशा 2 फळ्या केल्या. ह्या प्रकारे 8 फळ्या व त्यांना चांदीच्या 16 उथळ्या झाल्या. अर्थात एकेका फळीखाली 2-2 उथळ्या होत्या. त्यांनी बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार केले. निवास मंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी 5, निवास मंडपाच्या दुसऱ्या बाजूच्या फळ्यांसाठी 5 आणि निवास मंडपाच्या पश्चिमेच्या म्हणजे मागल्या बाजूसाठी 5. आणि त्यांनी फळ्यांच्या मध्यभागी लावावयाचा मधला अडसर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेल असा केला. त्या फळ्या त्यांनी सोन्याने मढविल्या. अडसर लावण्याच्या कड्या सोन्याच्या बनविल्या आणि अडसरही सोन्याने मढविले. मग त्यांनी निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा आणि तलमसणाच्या कापडाचा एक अंतरपट बनविला व त्यावर कुशल कारागिराकडून करूब काढविले. आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे 4 खांब केले व ते सोन्याने मढविले. त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी 4 चांदीच्या उथळ्या ओतिल्या. त्यांनी तंबूच्या द्वारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा
व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनविला व त्यांनी त्याचे 5 खांब व त्यांच्या आकड्या बनविल्या. त्यांचे शिरोभाग व त्यांच्या बांधपट्ट्या सोन्याने मढविल्या आणि त्यांच्या 5 उथळ्या पितळेच्या बनविल्या. निर्गम प्रकरण 37. कोशाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 10 ते 22. मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनविला. त्याची लांबी 2.5 हात, रुंदी 1.5 हात आणि उंची 1.5 हात होती. त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढविला आणि त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला. त्याच्या 4ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या 4 कड्या ओतून एका बाजूला 2 व दुसऱ्या बाजूला 2 अशा लाविल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढविले. कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले. त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले. त्याची लांबी 2.5 हात व रुंदी 1.5 हात होती. त्याने सोने घडवून 2 करूब बनविले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनविले. त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसऱ्या टोकासाठी बनविला. करूब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकास बनविले. त्या करूबांचे पंख असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते. त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती. मेजाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 23 ते 30. त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले. त्याची लांबी 2 हात, रुंदी 1 हात व उंची 1.5 हात होती. त्याने ते शुद्ध सोन्याने मढविले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला आणि त्याने त्याच्यासाठी 4 बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला. त्याच्यासाठी सोन्याच्या 4 कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या 4ही पायांवरल्या 4 कोपऱ्यांना त्या लाविल्या. ह्या कड्या त्या पाळीच्या लगत होत्या. त्या मेज उचलावयाच्या दांड्यांसाठी होत्या. मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरिता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनविली. दीपवृक्षाची रचना. निर्गम प्रकरण 25 पदे 31 ते 40. त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला व हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली. ह्या दीपवृक्षाला 6 शाखा होत्या. एका बाजूला 3 शाखा व दुसऱ्या बाजूला 3 शाखा. प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या 3-3 वाट्या बोंडान फुलांसह केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या 6 शाखांची रचना अशीच होती. दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोंडान फुलांसह 4 वाट्या होत्या. दीपवृक्षामधून निघणाऱ्या 6 शाखांपैकी 2-2 शाखा आणि त्यांच्या खाली असलेले एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती. बोंडे व शाखा ही सर्व अखंड असून तो सबंध दीपवृक्ष शुद्ध सोन्याचा एकच घडीव तुकडा केला. त्याने त्या दीपवृक्षाचे 7 दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या. त्याने तो दीपवृक्ष व त्याचे सर्व उपकरण साहित्य एक किक्कार शुद्ध सोन्याचे केले. धूपवेदीची रचना. निर्गम प्रकरण 30 पदे 1 ते 5. मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली. तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस होती. तिची उंची 2 हात होती व तिची शिंगे अंगचीच होती. त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या 4ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी त्याने सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लाविल्या. त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते सोन्याने मढविले.
अभिषेकाचे तेल आणि सुगंधी द्रव्य तयार करण्याची कृती. त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांधी बनवितात तसा बनविला.